थँक्यू सो मच अक्षयजी साटम. पुन्हा माझ्या समोर जोडले जात आहेत तुषारजी सोनावणे. गोड आवाज आणि खूप सुंदर समालोचन त्यांनी मागच्या काही स्पर्धांमध्ये केलेलं दिसलं. बँड्रा येथील त्या स्पर्धेमध्ये तुझा गोड आवाज यांचा बघितला. त्याच्यानंतर आपण विरार येथील स्पर्धेमध्ये गोड आवाज बघितला तुषार सोनावणे यांचा. मॅच सुरू झालाय. BVA चॅम्पियन विरुद्ध पतू पॅकर्स असा मॅच सुरू झालाय. स्ट्राइक इन कडे बॅटर आहे विशाल, नॉन स्ट्राइक इन कडे आर्यन आणि पहिलं षटक जयेश बुरकुंड. ऑफ स्टंपर चपळून खायचं होतं बॅटरला. पहिल्या चेंडूवर चांगली लाईन पकडली आहे गोलंदाजाने. पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टाकलाय डॉट बॉल. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर विशाल पुढे आले होते आणि लगेच डायरेक्ट हिट झाला होता आणि पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट विशालची मिळाली होती आणि याच बॉलवरती देखील तसं काही कृत्य पाहायला मिळालं. परंतु विशाल पुन्हा एकदा मागे गेले. आर्यन देखील मागे आले. वेट अँड वॉच त्यांनी सांगितलं आपल्याला 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. JB जयेश बुरकुंड तयार. षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने जबरदस्त व्हाईट यॉर्कर हाताळलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आणखीन एक चांगला बॉल. सलगचा दुसरा बॉल डॉट. लगेचच इथे डॉट बॉल आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक, महाराष्ट्राचे युवा समाजसेवक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक भावेश भोईर करता आलंय. विनंती करतो अक्षयजी साटम यांना प्लीज आपण ते पारितोषिक सुद्धा तिथे वितरित करा. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. चांगला फटका खेळला विशालच्या बॅटमधून. अगदी जर पाहिले गेले तर नेत्रदीपक फटका पाहायला पडतो. गेल्या मॅचचा हिरो यश बंटीला आपण पाहिले त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच जाव या बॉलवरती प्राप्त होईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पतू पॅकर जुचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद नाबाद जिंदाबाद 1च्या घरामध्ये. सुरुवातीपासून चांगला अटॅक, चांगला मारा गोलंदाज जयेश याचा पाहायला मिळतो. परंतु बघा या परिसरातील एक सफल उद्योजक, समाजकार्य करतोय. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा उपस्थिती दर्शवत आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांना आपण बघतोय. हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आवेत आहे. कबर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. सच्चा मनाचा अप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. पारितोषिक सुद्धा येते इथे. विकेट हॅट्रिक करता महेंद्रजी भोईर साहेबांकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल त्या गोलंदाजाला. सध्याची स्थिती आपण बघूया. तुषारजी धावसंख्या धावपैकी 1. यस चला त्या अगोदर आपण विनंती करतोय भावेश भोईर आपण यायचं आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण या ठिकाणी देणार आहोत. सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून त्या बॅटिंगसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. भावेशजी भोईर जर आवाज आमचा पोहोचला असेल तर लगेचच जॉलीबाई जुचंद्र टीमचे गेल्या मॅचच्या पटात मॅच आपण लगेचच मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. धावा फटक्यावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 1च्या घरामध्ये. पहा गेल्या मॅच मध्ये विशालने सुरुवात करू देऊ शकले नाही. परंतु गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर आउट झाले. गेल्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं गेलं तर आर्यन पहिल्या बॉलवरती आउट झाले. याही मॅच मध्ये पहिलाच बॉल खेळत असताना आर्यनचा डगआउटचा रस्ता हेलिकॉप्टर रोल आहे. गेल्या मॅचचा हिरो परंतु प्रतिस्पर्धी संघाचा गेल्या मॅचचा हिरो यश बंटीने वाजवले प्रतिस्पर्धा संघाची घंटी आणि आता मात्र JBच्या खात्यामध्ये जाईल आणखीन एक विकेट. विनीत जाधव यांना देखील पटकावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट फलंदाज आउट. विकास आघाडीचा होतोय जय जयकार. दादा होतोय जय जयकार. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. काही जबरदस्त झेल टिपलाय विनीत जाधव या बॅटरचा. मागच्या मॅचचा खरोखरच हिरो होता जसा तुषारजी सोनावणे यांनी म्हटलं. आता बघू शकता तुम्ही गोल्डन डकचं शिखर तो बनलाय आणि महेंद्रजी भोईर यांनी पारितोषिक लावलंय. विकेट हॅट्रिक जर JB जयेश बुरकुंड यांनी पूर्ण केली तर त्याच्याकरता 10,000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र भोईर साहेबांकडून त्याला दिलं जाईल. आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिक वर आलाय. पाहूया काय करतोय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल काय, कारण NCAचा हाफ आहे आणि त्या हाफ मधून एखाद्या गोलंदाज विकेट हॅट्रिक साधल्यानंतर 10,000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. आता कोवळ्या टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो शॉर्ट थर्ड क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत 2 गडी बाद 2.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विनंती करतोय भावेश भोईर यांच्याकरता 1000 रुपयाचा पारितोषिक आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून जाहीर झालं आणि भावेश हे पारितोषिक घेण्याकरता आपण या. चांगला खेळ तुम्ही केला, मॅच जिंकून दिलं. एखादा खेळाडू कसा एकदा चांगला खेळतोय कोणत्याही टीमचा असो आणि प्रत्येक टीमचा खेळाडू, मग त्याच्यामध्ये भेदभाव नाही, कारण क्रिकेटने आपल्याला कोणतीच जात आणि कोणताच धर्म सांगितला नाही. क्रिकेट खेळणं हेच आपलं कर्म आहे. आणि द ग्रेट मराठा परिवाराचे आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय, सरजी प्लीज पुन्हा एकदा आम्हाला विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून की आपण अतिथी कक्षामध्ये या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश दाखल झाले. पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल कंप्लीट केले. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती फक्त आणि फक्त अगदी जर पाहिले तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2च धावा फटकावरती पाहायला मिळत आहेत. जयेश बुरगडने तर चांगली गोलंदाजी केले. षटक क्रमांक दुसरा सुरुवात झाली. पहिला बॉल फुलटोस होता परंतु मिस केला हितेशने आणि फुलटोस बॉलवरती आक्रमण करणं नेहमी जाणलं होतं हितेशने, परंतु हा बॉल आला डॉट. पहिलाच बॉल या ठिकाणी संदीपचं डॉट आला. ज्याप्रमाणे जेबीने गोलंदाजी केली तशाच प्रकारची अपेक्षा असेल आता मात्र बीव्हीए चॅम्पियन संघाच्या माध्यमातून खेळत असताना यश बंटी यांच्या माध्यमातून. यस, आज बीव्हीए चॅम्पियन एका वेगळ्या रंगामध्ये दिसतोय. चांगला प्रभाव पडलाय त्यांनी या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने प्रयत्न केले आपल्या फॉलो थ्रू मध्ये. थोडीशी दुखापत झाली असेल कदाचित त्यांच्या बोटांना, परंतु तो काही हार मानत नाही. दुसरी धाव पूर्ण केली. 2 धाव पूर्ण केल्यात बॅटरने आणि या 2 धावांच्या मदतीनं 2 गडी बाद, धाव संख्या 4. पुन्हा एकदा विनंती करतोय आमचे डॉक्टर्स, फर्स्ट एड जर हवी असेल तर मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण जा, कारण खेळाडू आपल्याकरता फार महत्वाचे आहेत. हा क्रिकेट खेळ असाच आहे जसा मी उल्लेख केला तुषारजी, इथे कोणताच जात आणि धर्म नाही, फक्त क्रिकेट हा खेळ खेळणं हेच आमचं कर्म आहे. याच क्रिकेटने आपल्याला ओळख दिली, याच क्रिकेटने आपल्याला पैसा सुद्धा दिलाय, याच क्रिकेटने आपल्याला चांगला फिटनेस सुद्धा दिलाय आणि याच क्रिकेटने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला चांगले मित्र सुद्धा दिले. क्रिकेटने प्रत्येकाने वेळ लावली. अगदी जर पाहिले गेले तर ज्याप्रमाणे जर आत्ताचं क्रिकेट आपण बघतायत भरपूर काही पैसे खेळून आपण बघतायत. ज्या वेळेला ISPL चा फॉर्मॅट आला तिथून जर पाहिले तर भरपूर काही खेळाडू त्या अगदी जर पाहिलं तर ISPL फॉर्मॅट मध्ये खेळले गेले आणि त्यानंतर जे घरी येत आहेत अगदी जर पाहिलं तर त्याच्यानंतर त्यांना आयकॉन म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये बोलवलं जाते आणि एकेका स्पर्धेची फी देखील भरपूर प्रमाणात त्यांचे पाहायला मिळते. त्यांना देखील जर पाहिले गेले तर रोजगार हा निर्माण झालेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून, नो डाऊट. आणि परंतु पर देशातील जे खेळाडू खेळतात ना ते जास्त मालामाल होत आहेत. भावेश भोईर थोड्याच वेळात या ठिकाणी येतील. मी मालामाल का म्हणतोय कारण मागच्या वर्षी आपण मिचेल स्टार्क या खेळाडूला बघितलं होतं. 24 करोड आणि 75 लाख रुपये मिळाले होते IPL ची स्पर्धा खेळण्याकरता. चर्चा मी करतो या चेंडू नंतर. पुढचा बॉल, चेंडू आत येत आहे, बॅटचा चाललाय स्पर्श आणि या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन, आणखीन एक धक्का, धक्का मागून धक्का, दे धक्का. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड, भोईर ब्रँड इज ब्रँड, प्रथमेश भोईर ब्रँड इज बहुजन विकास आघाडी वसई विरार. थँक्यू सो मच प्रथमेश भोईर. ब्रँड इज ब्रँड आणि जबरदस्त त्यांचीच ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आपण जरूर बघतायत. इथे 2 बंधू आलेत, मला वाटते तिसऱ्याला सुद्धा ते उचलून घेऊन जातील. वेलकम रवींद्र भोईर, भावेश भोईर, हे 2 बंधू आणि विशाल भोईर त्यांचे मोठे बंधू इथे उपस्थित आहेत. आता मॅच कडे होऊया. नवीन बॅटर गेले, आता सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका केलाय. नवीन बॅटर जर आपण बघितलं अंकित गेलाय, 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं, 3 गडी बाद, धाव संख्या 5. 3 गडी बाद, धावसंख्या धाव फटकावरती फक्त आणि फक्त 5 झाले. यशने देखील जी सुरुवात केली ती मात्र अफलातून राहिले गेले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. यश, विशाल पाटील यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने पहिलाच ओळखलं आणि फलंदाजाची या ठिकाणी दांडी गुल केले. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. टीम पतुपॅकर जुचंद्र संघाला प्रश्नचिन्ह उभा केला बीव्हीए चॅम्पियन्स संघाने.
गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का डबल गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का आदरणीय रवींद्र भोईर यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वांनाच एकत्रित घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून पारितोषिक आलं 1000. मात्र हे 3 रत्न आता पहिल्यांदाच बघितलं. विशाल भोईर यांना सुद्धा काहीतरी दिलं त्या बक्षिसांपैकी. तिघांना 500. चला वळूया मॅच कडे. काय घडलंय आता विकेट सस्तात जाताना दिसतंय. 2 षटक या ठिकाणी आपण बघितलं तर दुसरे षटक सुरू आहे. 1.5 बॉलची समाप्ती. 4 गडी बाद 5. म्हणजेच आपण लॉंग टेनिस बघतोय. 5-4-4-5. नक्कीच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु ज्याप्रमाणे उल्लेख करावा लागेल BBA चॅम्पियन असो किंवा जर पाहिलं तर पतू पॅकर्स दोन्ही जर पाहिलं तर प्रथमेश दादा भोईर यांचे संघ पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल होते यश बंटी. फुलटॉस बॉल मिस केलाय. पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी होती परंतु या ठिकाणी मिस केलाय. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर स्वीकारलेली बॅटिंग आली आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत थोडासा बॅकफुटला जाणवला गेलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद फक्त आणि फक्त धाव फडकावरती 5 पाहायला मिळतात. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. थांबवतो तुम्हाला. खेळाडूंना पाणी हवं आहे त्यामुळेच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. 5 धावा 4 गडी बाद ही दैनावस्था आपल्याला पाहायला मिळतं. हे तर असं घडलं की नुकताच IPL मध्ये आपण ऋषभ पंतला बघितलं ज्याला 27 करोड रुपये मिळाले IPL ही स्पर्धा खेळण्याकरता आणि 4 मॅच मध्ये त्यांनी फक्त 19 धावा बनवल्या. म्हणजेच 1 मॅच 1 करोड रुपयाचा होता त्याचा. इथे तर खूपच कमी धाबा येत आहेत. जसा तुम्ही उल्लेख केला की मालामाल होतात खेळाडू परंतु प्रत्यक्षात जेव्हा मालामाल होतात तेव्हा त्यांचं प्रदर्शन तितकं चांगलं होत नाही. जसं मी मिचेल स्टार्कचा उल्लेख केला. वही आपण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. रबी हा शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल 6. ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. पहिल्या 2 षटकात 6 धावा आल्या नव्हत्या परंतु 3ऱ्या षटकाची सुरुवात धडाकेबाज केल्या. अंकितच्या बॅटमधून आलाय षटका. ज्याप्रमाणे जो षटकार त्याने ठोकलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला आता मात्र जर पाहिलं गेलं तर प्रश्नचिन्ह उभा केलाय. कारण की पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर गोलंदाजावरती देखील प्रेशर जाणवलं जाईल. आता पाहूयात त्याच प्रेशरने गोलंदाज करतील का प्रतिस्पर्धी संघाचे अंकित त्याच अनुषंगाने बॅटिंग करतील. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा केल्यात आणि जितेंद्र यांना आपण बघतायत 40+ दांडगा अनुभव आहे. त्याने 1 बॉल खेळलाय आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 0 धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. कर्णधार आहेत जुचंद्र मास्टर्स या संघाचे अर्थातच जितेंद्र. त्यांना आपण बघताय रवी एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. या संघाचे एक विकेट टेकर गोलंदाज आहेत परंतु त्यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अंकितच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने बॉल तयार. बॅटची लागली एखादा बॉल चालला मागे. दर्शन थोडेसे बीट झाले होते परंतु थोडंसं जर पाहिलं तर फंबल झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. या आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. प्रत्युत्तरात दाखल जर पाहिलं गेलं तर धावा वेगाने बनवण्याचा प्रयत्न करताय परंतु कुठेतरी गोलंदाजाचा देखील चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. वर्चस्व दबदबा काय असतो हे गोलंदाज दाखवलं. जरूर षटकार आला परंतु संदीप सर डॉट बॉलने कमबॅक केलाय. आज पहिली इनिंग सुरू आहे त्यामुळे धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतील. 2 चेंडू टाकून झाले 3ऱ्या षटकामध्ये. आता पुढचा बॉल असेल रवीचा. 4 गडी बाद धावसंख्या 11. पुन्हा आता स्लॉक केले चेंडूला. गोइंग अँड गॉन. थेट आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांमध्ये हा चेंडू निघून गेलाय. 6. लाभला कैवारी आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी.
डावाची सुरुवात करायला पाहिजे होती धडाक्यात, परंतु ती होऊ शकली नाही. परंतु शेवट गोल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अंकितच्या माध्यमातून आणखीन एक मोठा फटका षटकार आलाय. 6 धावा मिळतील. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्येला अगदी तर एक वेगवान आकार आलाय. 17 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. मी विनंती करतोय जॉलीबॉय जुचंद्र संघाला आणि विजेता संघाचे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. चिट्ट्यांचा ड्रॉ या ठिकाणी होईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 2.3 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 17 धावा या धावफटकावरती लागल्या. 3 बॉल मध्ये येतात 10 जरी धावा आल्यात ना तर 27 30च्या अगदी जर पाहिजे तर जवळपास जाण्याचा प्रयत्न बॅटिंग करण्याच्या संघाच्या माध्यमातून राहणार आहे. ओहो, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर काहीच करू शकत नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज, कारण की एवढा भन्नाट वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. चाललं विकेट किपरच्या हातामध्ये 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. या षटकामध्ये पंचने जरूर दखित केलेली आहे. आणखीन एक डॉट बॉल पहा ना, आपण जर पाहिलं तर गोलंदाजी रवीची पाहिली. पहिला षटकार डॉट षटकार आणि पुन्हा एकदा डॉट. अनपेक्षितरित्या उसळी घेणारे चेंडू आपण बघितलं या षटकामध्ये. धावसंख्या 4 गडी बाद 17 धावा 2.4 बॉलची समाप्ती. पाहूया पुढचा बॉल कसा असेल. शॉर्ट बॉल परंतु स्लो बर्बन. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. आता बोटांतील जादू दिसली आणि अगदी योग्य पद्धतीने बोट ही फिरवली गेली. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं जातं वाईड करता आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला, त्यामुळे तिसरे पंच इथे निरीक्षण करतील. काही चांगलं क्रिकेट खेळलं जातंय, क्रेज वाढलंय. IPL मध्ये सुद्धा चांगले आपण चर्चा करत होती. अक्षय, एक आठवण झाली ती अशी की त्या खेळाडूचं मी नाव का घेतलं मिचेल स्टार्कचं, कारण फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल टाकलाय. एक मॅच खेळण्याकरता 10 लाख आणि 31,000 रुपये त्या खेळाडूला मागच्या वर्षी मिळाले होते. एक बॉल टाकण्याकरता 10 लाख आणि 31,000 मिचेल स्टार्क हा खेळाडूला. 24 करोड 75 लाख KKR ने त्या खेळाडूला मैदानात घेतलं होतं आपल्या टीम मध्ये. ओहो, इथे डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा येईल. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. 18 धावा फटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 बघतात. आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजे 5. या षटकामध्ये जर पाहिलं तर कमबॅक केलेला आहे. गेल्या मॅच वरती जर पाहिलं तर अनअपेक्षित उसळी आपण पाहिली गेली. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 18. शेवटचा अगदी जर पाहिलं तर अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती तयार रवी यांना आपण बघतायत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. या षटकातील आता शेवटचा बॉल. 4 गडी बाद 18 धाबा. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करण्याकरता मोठा पटका बॅटरने खेचला होता, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात हा चेंडू विसावलाय. विकेटचं झालंय पतन. 5वा धक्का. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 5 गडी बाद 18 आणि 19 धावसंख्येचं टार्गेट असेल BVA चॅम्पियन या टीमच्या समोर. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करणार आहोत. जॉली बॉयज टीमचा कॅप्टन, BVA चॅम्पियन आणि पतू पॅकरचा एक प्रतिनिधी. ऍक्शन संघ देखील पाहायला येऊ शकता, कारण की तुमच्या अपोजिट कोणाचा मॅच असेल. 2 चिठ्ठ्या असतील. पतू आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडे चिठ्ठ्या आम्ही देतोय. आणि हितेश भोईर देखील आहेत. हितेश भोईर आज आल्यात. मी म्हणेन पत्रमेश उचलतोय का? थांबा, जॉली बॉयजचा जॉली बॉयज या ना. माझ्यावरती भरोसा ठेवलाय मी, सर्व टीमचा आहे. दोन चिठ्ठ्या बघूया. जॉली बॉयज कॉंग्रॅच्युलेशन, आलाय चिठ्ठी मध्ये या संघाला बाय प्रवेश केलाय. सरळ हाय पाय फायनल मध्ये. आणि म्हणून जॉली बॉयजने मला पाठवलं होतं. भावेश भोईर कॉंग्रॅच्युलेशन. जॉली बॉयज टीम अभिनंदन. प्रत्येकाची इच्छा होती की जॉली बॉयजला बाय पडावी आणि इथे देखील तेच पाहिलं गेलं. हितेश भोईर यांचा हात लकी ठरला. प्रथमेश भोईर यांचा हात लकी आणि कप्पा कल्पेश पाटील यांचा हात लकी ठरला.
आता चंद्रपडा बॉईज विचार करेल इथे असतो फायनलला. आज झोप लागणार नाही चंद्रपडा गावामध्ये. चंद्रपडा बॉईज आज सांगितलं होतं की अभी नाही तो कभी नाही. प्रत्येक स्पर्धा पराभव झाल्यात परंतु ही ट्रॉफी फार महत्वाची होती आणि ती ट्रॉफी मी सांगेन की गमावलंय. मानाची ट्रॉफी होती. विशाल भोईर चांगली माहिती देत आहेत. 18 बॉल 19 ची गरज. तुकाराम सर जॉईन झालेत. धन्यवाद. अक्षय सटम यांचा आवाज आपण ऐकला. त्याच्या अगोदर संदीपजी गवण यांचा आवाज आपण ऐकत होता. आलेल्या सर्व खेळाडू व प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 अर्थात लोकनेते चषक 2025 आपण पाहतोय. एक संघ जो ग्रँड फिनालच्या दिवशीनं गेलाय आणि त्यानंतर एक संघ आता ज्या टीमशी खेळणार आहेत त्या टीमशी कोण खेळणार त्यावरती चर्चा होते. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुषार सोनाने आमच्या जोडीनं जोडले गेलेत आणि 19 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. तीन षटकांचा खेळ आणि धावा दाफलकावरती करायचे ते आता 19-19 आणि तुषार नक्कीच एक तर हर्षोल्लास आपण पाहिला जॉली बॉईजच्या त्या डगआउट मध्ये की आता तो ग्रँड फिनालच्या दिशेने गेलाय. म्हणजे असं म्हणावं लागेल की आज श्रीरामनवमी आहे. रामनवमी आहे आणि रामनवमीचा शुभ दिन जॉली बॉय या बॉईजला मात्र फललेला आहे. नक्कीच नक्कीच. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर त्यांच्या टीम मध्ये भरपूर 40 प्लसचे खेळाडू आहेत आणि त्यांना अनुभव चांगला पाहायला मिळाला. आणि भावेश भोईरचा आपण क्लास पाहिला गेला. या मॅचला सुरुवात 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल आणि पहिल्या षटकाची सुरुवात करत असताना पहिलं षटक अजय तयार. यश बंटीसाठी पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती मोठा गॅप शोधला होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचताय डाऊन दी बॉल. बॉलला आतमध्ये ढकललंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला. इरादे होते स्पष्ट आणि 2 धावा ठिकाणी प्राप्त केले. पहिलाच बॉल होता आक्रमण करण्याचा आणि त्याच बॉलवरती आक्रमण केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगले फिल्डिंगचं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती 2 धावा. दोन्ही गोष्टी पाहिल्या. दोन्ही गोष्टी जसं पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं त्याच पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिजन मध्ये झालंय. 19 धावांचा पाठलाग पुन्हा एकदा सज्ज होते का फलंदाजीला. कोल्हा टप्प्याचा चेंडू लोअर फुल टच चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला चेंडू जातो जोपर्यंत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आला. थ्रो आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. थ्रो आला होता. 2 धावांच्या नोंदी पूर्ण. डगआउट बंद आवाज आला. डगआउट बंद आवाज आलाय. एका बाजूला यश दुसऱ्या बाजूला रवी. ही जोडी मैदानावरती सज्ज. पाठलाग आहे 19 धावांचा आणि जायचं आहे एक टप्पा पुढे जायचं आहे. आपल्याला सेमीफायनलचा प्रवास करायचा आहे. 4 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. यश सांगतोय रवीला की सिंगल डबल वरती फोकस करावा लागेल आणि जर पाहिलं गेलं तर आपल्या संघाला इथून विजय प्राप्त करून द्यावा लागेल. म्हणजेच विजेता संघ आणि ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र या 2 संघाच्या माध्यमातून या पुढची मॅच आपण बघणार आहात. कोण जिंकेल हे पाहणं महत्वाचं राहील. बॉल तयार. ओहो महत्वाची विकेट होती. बॅटची कडा विकेट किपर हितेशचा सहारा आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बीव्हीए चॅम्पियन संघाला गेल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये फ्लॉप शो ठरतोय. परतावं लागेल यशला डगआउटची दिशेने विकेट. आहे असा खंबीर आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहे ते एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब थँक्यू. गाणं देखील लागलं 1 नंबर आणि ट्रॉफी एक आली. आता जॉली बॉईजची नजर आता तिथे आहे की बाबा ज्या पद्धतीने आपण आता फायनलच्या दिशेने जातोय ती ट्रॉफी आपल्याला पटकवायची आहे. कशा पद्धतीने बाद झाले शफल केलं तर ऑफस्टॉपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागला आणि बिहाइंड द विकेट एस्टेनच्या पाठीमागे हा झेल टिपलाय. आणि जसा तुम्ही उल्लेख केला फोकसचा. फोकस महत्वाचा होता. फोकसचा अर्थ तो FOCUS आहे ना. फॉलो 1 कोर्स अंटिल यू सक्सेसफुल. एका ध्येयावरती लक्ष ठेवा जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाहीयेत. तर फोकसचा अर्थ तो होता फॉलो 1 कोर्स अंटिल यू सक्सेसफुल ज्याचा उल्लेख केला गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावावरती 1 गडी बाद 4. क्रमांक 3 वरती ओमकार खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. खेळपट्टीवरतीच राहतोय चेंडू. 4 चेंडूचा खेळ झाला तरी धावा मोठे नाहीयेत.
19 धावा करायचे आहेत, पण मॅच आहे ना ये 19 करना है, लेकिन हे मुकाबला 19-20 वाला आहे. या बाजूला त्या बाजूला हा मॅच चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे फलकावरती 1 गडी बाद 4. संपूर्ण स्पर्धेतील ट्रॉफीज आपण बघताय. जरूर ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन ट्रॉफीज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. या पुढचा बॉल यावेळेला उसळी घेणारा बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. निलेश बॉलला कॅरी करतील तत्पूर्वी 1 धाव तर मिळणार आहे. पहा याच धावींवरती खेळत राहिले तर नो डाऊट अबाउट इट, ज्याप्रमाणे म्हणतो आपण सिंगल डबल जे क्रिकेटचे बेसिक आहे, आणि याच जर बेसिकच्या स्वरूपात खेळत राहील तर बीवे चॅम्पियन्स जिंकू शकतो यात तिळ मात्र शंका नाही. परंतु एखादे 2 विकेट आले ना तर पदू पॅकर्स टीम देखील कमबॅक करतो. आपण नेहमी पाहिलेलं आहे सर, कमीत कमी धावा ज्या वेळेला असतात त्या वेळेला शेवटच्या बॉलवर पर्यंत मॅच जाते आणि ती मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळते. बिलकुल टोटल बडा नाही, लेकिन बॅटल शायद बडा हो सकता है. बॅटल मोठं होऊ शकतं केव्हा जेव्हा विकेट येणार, आणि प्रयत्न पत्तू पॅकरचा तोच चाललाय. विकेट साठी प्रयत्न आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. शंभरच्या षटक कट केलाय. चेंडूला लेट खेळलाय. चेंडू चला सीमा रेषेजवळ फिल्डिंग झालंय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा चेंडूवरती फलंदाज पूर्ण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे फलकावरती 8. लेट खेळलं होतं, थोडंसं उशिरा खेळलं होतं. बॅटला पहिला येऊन दिलं चेंडूवरती आणि बॅटची फेस ओपन केली. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे त्या 1-1-11 12-11चं समीकरण मैदानावरती आहेत. 1-2 ऐकूया आणि येऊया. 12 बॉल 11 रन. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान, जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार, जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. कंपॅरिझन जर पाहिलं तर आफ्टर 1 ओव्हर बघा, पहिल्या षटकाचा खेळ संपला तर पतू पॅकर्स होता 2 गडी बाद 2. सुरुवात तितकी नाजूक होती, तिथे थोडीशी अडकळीत डलमळीत सुरुवात झाली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना बीबीए चॅम्पियन्स आता 1 गडी बाद 8 वरती. तुम्ही ट्रॉफीचा उल्लेख केला होता, कारण ज्यावेळेला भावेश ते कॅश प्राइज घ्यायला आलेलं होतं ना त्यावेळेला त्याला सांगितलं होतं कोणीतरी खाली की भावा थोडासा थकलायस तर काहीतरी चहा घे, थोडंसं पाणी घे. तर त्याने सांगितलं चाय नाही कॉफी चाहिए. भावेशने म्हटलं होतं की चाय नहीं कॉफी चाहिए, आज तो हमको इस 1 नंबर की ट्रॉफी चाहिए. आणि त्यावेळेला ती ट्रॉफी आता इथे आले. बघूया त्या ट्रॉफीवरती जॉली बॉयज 1 दावेदार आहे, पण बाकीचे 2 उमेदवार अजून यायचे आहेत, रिंगणामध्ये आहेत. 8 धावा फटकावरती लागले गेलेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. विनीत जाधव तयार. पहिलाच बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर कंप्लीट होईल, थर्ड सगळ्याच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. हा एखादा इथून जर मोठा फटका आला ना तर बीव्हीए चॅम्पियन संघ अगदी तर पाहिजे तर आणखीन चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच कारणासर पाहिजे तर आतापर्यंत धावसंख्या सिंगल डबलच्या सहाय्याने घेतोय. परंतु एखादा चौका षटकार मॅच मध्ये जो पकड आहे तो मात्र पूर्णपूर बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. बघा दोन्ही गोष्टी महत्वाच्या. तुम्ही उल्लेख केला चौकार षटकार. आता हा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत न्यायचा आहे. कोणाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला न्यायचं आहे. शेवटच्या बॉल पर्यंत त्यांना खेचून न्यायचं आहे. हा मॅचला न्यायचं आहे. तर बीव्ही चॅम्पियन विचार करते त्याच्यात लवकर संपवता आला तर आपल्या टीमसाठी चांगला आहे, पण मॅच आहे बघूया काय घडेल. पुण्यातला चेंडू होता. बीव्हीएला पाहिजे लवकर संपवायचं आहे, मॅचला लवकर फिनिश करायचं आहे आणि ते कमिटमेंट चेंडू सीमारेषेच्या पार षटकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला. ओव्हर पिच बॉल होता त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. 6 धावा मॅच वरती झाल्या पलटवार. ज्या गोष्टीचा उल्लेख केला चौकार किंवा षटकार आला तर पुन्हा एकदा बीव्हीए चॅम्पियनचं वर्चस्व मॅच वरती राहील. 5 षटकांपैकी 2 मध्ये विनीत जाधव वरती विश्वास दाखवला होता, परंतु विश्वासपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. हो यावेळेला जर पाहिलं तर अपील त्या ठिकाणी झाली होती, परंतु जर पाहिलं तर ऑब्स्टिकच्या बाहेर निघाला बॉल. अगदी जर पाहिलं तर अपील थोडीशी लाऊड होती त्या ठिकाणी, परंतु आत्मविश्वास थोडासा कमी होता आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. धावा फटकावरती लागल्या गेल्यात त्यामध्ये 15 धावा 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा 19 धावांचा पाठलाग आहे. 4 धावा अजूनही करायचे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 4 धावा करायचे आहेत. नाही आयोजक देखील तेच सांगतात, कारण कॉट बिहाइंड किंवा एलपी साठी नाही आहेत. फक्त एखादा व्हाईट बॉल, एखादा बीमर चेंडू नो बॉल यासाठी, किंवा पंचांना वाटलं एखादा धावबाद झाला थोडासा क्लोज आहे त्यावेळेला पंच कदाचित त्या रिव्ह्यूचा आपण करू शकेल. 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 15 धावा धाफलकावरती. रवी 4 वरती खेळतात, ओमकार 7 वरती. 9 चेंडू
15 धावा फडकावरती लागल्या गेल्यात आणि 9 चेंडूचा खेळ आता मात्र इथून देखील उर्वरित शिल्लक राहिलेला आहे. 9 चेंडूमध्ये आता करायचे आहेत त्या म्हणजे 4 धावा. पहा आजची शेवटची रात्र लगेचच 3 ते 4 दिवसात जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री चषक याच मैदानावरती आपण बघणार आहात. 12 बाईकची ती क्रीडा स्पर्धा असेल, त्यानंतर लगेच JPL, त्यानंतर आर्के ट्रॉफी. म्हणजे एकदा काय डेचं क्रिकेट सुरू झालं की डेचं क्रिकेट जिचंद्रमध्ये एकदा काय फ्लड लाईट लागल्या एखाद्या स्पर्धेच्या तर त्यानंतर लगेचच संपूर्ण ज्या काही स्पर्धा असतात फ्लड लाईटच्या त्यामध्ये कम्प्लीट केल्या जात आहेत. हे जिचंद्रचा एक जर पाहिलं तर महत्वपूर्ण हिस्सा राहिलेला आहे. ऑन साईडला बॉलिंग चालू लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आर्यन भोईर. एका हाताने बॉलला अडवलं जाईल आणि याबरोबर एकच धाव कॅरी केली जाईल. एकच धाव. जसं तुम्ही उल्लेख केला जितेंद्र क्रिकेटचा, म्हणजे प्रत्येकाला काय येते माहिती का IPLचं अप्रूव्ह आहे. म्हणजे IPL भरपूर वाटते. वानखडे स्टेडियम, त्यानंतर गुजरातचं मोदी स्टेडियम असू द्या किंवा दिल्लीचं स्टेडियम, ईडन गार्डनचं स्टेडियम, असं प्रत्येकाला थोडंसं अप्रूव्ह आहे की त्या स्टेडियमला. पण जसं क्रिकेटचा हंगाम सुरू होतो ना, जसा पावसाळा सरतो क्रिकेटचा हंगाम सुरू होतो ना, तेव्हा जितेंद्रचं मैदान पण वानखडेपेक्षा कमी नाही. हे कमी नाही आहे कारण तितकं क्रिकेट कदाचित जितेंद्रच्या या धर्तीवरती खेळलं जातं. त्याच्यामुळे हे मैदान असं आहे किंवा जितेंद्र गाव असं आहे की एकदा का क्रिकेट स्टार्ट झालं मग ते नॉनस्टॉप गाण्यासारखं आहे. नॉनस्टॉप गाण्यासारखं आहे, ते अनस्टॉपेबल आहे. एकदा सुरू झालं क्रिकेट. 19 धावांचा पाठला काय बिहाइंड द विकेट 22चा इशारा 55 होतोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. म्हणून जितेंद्र गावचं क्रिकेट असं आहे की ते नॉनस्टॉप गाण्यासारखं एकदा चालू झालं की फक्त गाण्याचे ते ना बोल बदलतात पण त्याचा टेम्पो वाढत जातो. कधी फास्ट गाणं होतं, कधी लाऊड गाणं होतं. तसं मोठ्या स्पर्धा, छोट्या स्पर्धा, गावच्या स्पर्धा, गाव कप, त्याच्यानंतर प्रीमियर लीग या सर्व स्पर्धा होत असतात. 2 षटकांचा खेळ. धावा दाफलकावरती 18. एका धावेची आवश्यकता आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. म्हणून मी उल्लेख केला की जितेंद्र गावचा एकदा क्रिकेट झाला की ते नॉनस्टॉप गाण्यासारखं आहे. अनस्टॉपेबल. सुरुवात झाली की मग एंड ऑफ द सीझन ते क्रिकेट चालू राहतं. आणि याच क्रिकेटमध्ये आता BVA चॅम्पियन बनण्याचे एक पाऊल त्याने पुढे टाकले. बिल्कुल ट्रॉफी जीतने की तैयारी है, अब बस इस कप को उठाने की बारी है. त्याकरता BVA चॅम्पियन ती तयारी करते, त्या कपच्या दिशेने जायचं आहे. पण हा मॅच जिंकलाय BVA चॅम्पियन टीमनं. अभिनंदन. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर जयेश आहेत. पहिले षटक त्याने हाताळलं होतं. 2 धावा खर्च करताना 2 वेळा विकेट प्राप्त केल्या होत्या. ओमकारची 12 धावांची इनिंग आले. सुरुवात तितकी चांगली नव्हती पतुबाकरची आणि 18 धावा करू शकला. 19 धावांचा पाठलाग या 2.1 षटकामध्ये पूर्ण केलाय तो BVA चॅम्पियन. आणि या विजयामध्ये महत्वाचा रोल, महत्वाचा वाटा मिस्टर जयेश यांनी उचललेले आहेत आणि ते राहिले आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब तिथे दिला जाईल. तिथे बरोबर प्रेझेंटेशन बॉक्सच्या ठिकाणी असतील आमचे युवा समालोचक तुषार सोनावणे.